पहिल्या खाजगी रॉकेटचे प्रक्षेपण स्कायरूट एरोस्पेसची यशस्वी कामगिरी. भारतात खाजगीरित्या विकसित करण्यात आलेले पहिले रॉकेट विक्रम 1चे शनिवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. स्कायरूट एरोस्पेस कंपनीने मिशन आगमन या नावाने ही मोहीम राबवली. सुमारे 7 मजली इमारती इतक्या उंचीचे हे रॉकेट शनिवारी दुपारी 12:05 श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण तळावरून आकाशात झोपावले. काही संभाव्य तांत्रिक अडथळ्यांची तपासणी करण्यासाठी रॉकेटच्या प्रक्षेपणास काही काळ विलंब झाला. त्यानंतर हे रॉकेट 450 किलोमीटर उंचीवर निम्न पृथ्वी कक्षेत यशस्वीपणे स्थापित झाले. यामध्ये स्कायरूटच्या स्कोपबरोबरच ग्रहास्पेस, कॉस्मोसर, DQ यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचाही समावेश आहे. या रॉकेटमधून काय काय प्रस्थापित करण्यात आले तर ते आपण बघू. तर त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तलिखितातील वंदे मातरम असा संदेश असलेले पोस्टकार्ड, त्यानंतर 18 कॅरेट सोन्यातील रॉकेटची प्रतिकृती, अभियंते, शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळवीरांची माहिती व शुभेच्छा पत्रेही या मोहिमेतून अंतराळात पोहोचवली. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई, शास्त्रज्ञ CV रमण आणि माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या लहान शिल्पकृतींचाही त्यात समावेश आहे. देशाच्या विज्ञान आणि अंतराळ प्रवासात योगदान देणाऱ्या या 3 महान व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे पेलोड तयार करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यामध्ये परत माहिती अशी आहे की इस्रोकडून 7 अंतराळ मोहिमांचे नियोजन करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रो चालू आर्थिक वर्षात किमान 7 अंतराळ मोहिमा राबविण्याची तयारी केली आहे. पुढील प्रक्षेपण 2 महिन्यांच्या आत करण्यात येणार आहे. इस्रोचे 2 उपग्रह तयार असून आणखी 5 ते 6 उपग्रह अंतिम टप्प्यात आहेत. आगामी कार्यक्रमामध्ये गगनयान ही मानवरहित मोहीम तसेच विविध उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा समावेश आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष V. नारायणन यांनी दिली. अशा पद्धतीनं हे पहिले खाजगी रॉकेटचे प्रक्षेपण व्यवस्थितरित्या प्रस्थापित झाले.